हाय फ्रेंड, मी आज बनवणार आहे बटाटा वडा। तर बटाटा वडा बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 बटाटे कुटून घेतले आहेत। तर आपण बटाटा वडा बनवण्यासाठी लागणारा जो ठेचा आहे तर तो बनवून घेऊया। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे, त्यानंतर आपण घेणार आहोत कोथिंबीर, त्यानंतर आपण घेणार आहोत हिरवी मिरची। तर हिरवी मिरची मी 7 ते 8 घातलेली आहेत। तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण हिरवी मिरची जरा जास्त तिखट नाही त्यामुळे मी जरा जास्त घालते। तर त्यामध्ये अजून घालणार आहोत आपण थोडेसे 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, यामुळे बटाटा वड्याला खूप छान अशी चव येते। तर हे वाटण आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तुम्ही खलबत्त्यातही वाटू शकता, पण यात अजिबात पाणी नाही घालायचं, बिना पाणी घालता हे वाटून घ्यायचं आहे। चला तर मग हे वाटून घेऊया। ही चटणी आता आपण वाटून घेतली आहे आणि बटाटे पण मॅश करून घेतलेले आहेत। तर चला तर आपण आता बटाटे वडे तळण्यासाठी जे लागणारं बॅटर आहे ते बनवून घेऊया। तर मग आपण बेसन टाकून बॅटर बनवून घेऊया। त्यासाठी मी घेत आहे 4 ते 5 चमचे बेसन। बेसन घेतल्यानंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा टाकायचा आहे आपल्याला मीठ। आणि हे सगळं आपल्याला एकदम छान असं मिक्स करायचं आहे। जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं नाही बनवायचं, मीडियम बनवायचं आहे आपल्याला। तर ह्या बॅटरमध्ये पाणी घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बॅटर आपण जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं नाही बनवायचं, जास्त घट्ट आणि जास्त पातळ नाही करायचं। लागेल तेवढं पाणी घालून आपण छान असं बॅटर करून घेणार आहे। तर हे आपण बॅटर चांगलं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे, असंच एकदम ठेवायचं आहे। जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं ठेवायचं आहे आपल्याला हे बॅटर। तर आपण यामध्ये आता थोडं अजून पाणी घालू, थोडं अजून जास्त घट्ट वाटते मलाही, त्यामुळे मी थोडं अजून पाणी घातलेलं आहे आणि छान असंही बनवून झालं आहे। तर चला तर मग आपण आता बटाटे वडे बनवूया। बटाटे वडे बनवण्यासाठी लागणारी भाजी तर बनवून घेऊया। त्यासाठी आपण टाकणार आहोत तेल। कढई तापलेली आहे, त्यामध्ये आपण घातलं आहे तेल। तेल चांगलं तापू द्यायचं, नंतर आपण फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी मी टाकत आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे। जिरं टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत ही चटणी, तर ही चटणी आपण छान अशी परतून घेणार आहोत। त्यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा हळद, आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे।
असं परतून घेतल्यानंतर ना ह्यात टाकायचा आहे उकडलेला बटाटा जो आपण मॅश करून ठेवला होता तो. बटाटा घालून घेऊया आता यात. हे मंद आचेवर चांगलं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि मगच नंतर यात बटाटा घालायचा आहे आणि चवीपुरतं ह्यात मीठ घालायचं आहे. मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. ते छान असं आता परतून घ्यायचं आहे आपल्याला, मिक्स करून घ्यायचं आहे. मंद आचेवर परतून घ्यायचे जेणेकरून खाली लागणार नाही. तर बटाटा घालून हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करू आणि ह्याचे छान असे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपण आता गॅस बंद करणार आहोत. बटाटे वड्याची चटणी आता थंड झालेली आहे. तर आपण आता ह्याचे छान असे छोटे छोटे बटाटे वडे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला लहान मोठा जसं आवडतं तसं तुम्ही बनवा. तर असे आपण छान असे बटाटे वडे असं करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता हे असं बटाटे वडे आपल्याला याचे सगळ्याचे बनवून घ्यायचे आहेत. बघा मग हे असे छान असे छोटे छोटे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळे वडे एकदम छान असे गोल करून घेतले आहेत. कारण नंतर ना आपण सारखा हात घातला तर हात भी खराब होऊ शकतो. कारण आपल्याला तळण्यासाठी सोपे जाईल त्यासाठी मी सगळे आधीच वडे करून घेतले आहेत. तर 5-6 बटाटे मी उकडले होते त्याचे वडे आता झालेले आहेत. 8-9 वडे झालेले आहेत. तर आपण आता ह्याला छान असं तळून घेऊया. हे तळण्यासाठी आपण एक छान अशी कढाई घेतली आहे. त्यात तेल ओतलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ दिलेलं आहे. चेक करायचं की तेल गरम झाले कितपत. त्यानंतर आपण आता यात बटाटा वडा सोडणार आहोत. त्यासाठी आपण बटाटा वडा घेऊन बेसनामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हा वडा आपण आता तेलामध्ये सोडणार आहोत. तर सावकाश सोडा, हात भाजण्याची शक्यता आहे. तर आपण एक वडा सोडलेला आहे, दुसरा पण सोडू तेलात. तर बटाटे वडे थोडेच तेलात सोडायचे कारण जास्त गर्दी गेली तर छान असे भाजणार नाहीत. त्यामुळे 2-2च मी भाजून घेणार आहे. तळून घेणार आहे. भाजून भाजलेले आहेत वडे. आता आपण छान असे पलटी करून घेणार आहोत वडे. तर छान असे पलटून घेतल्यानंतर या बाजूने सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत वडे. तर हे आपले वडे दोन्ही साईडने चांगले छान असे भाजून झालेले आहेत, तळले गेले आहेत चांगले. तर आपण आता हे काढून घेऊ. तर अजून छान असे दुसरे आपण अजून तळून घेऊ. खूप छान असे वडे झालेले आहेत. तर आता हे वडे छान सगळे तळून झालेले आहेत.
तर मी आता हे काढून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही वडे किती छान झालेले आहेत. खूप छान असे, खूप चविष्ट असे झालेले आहेत वडे, बघू शकता तुम्ही. आता आपण याच तेलामध्ये वडापाव खाण्यासाठी जी मिरची लागते ती तळून घेणार आहे. तर मिरची नेहमी अशी चिरून घ्यायची, म्हणजे ते अंगावर उडणार नाही. तर आपण ही तळून घेऊया. तर आपण मिरची छान अशी तळून घेतलेली आहे. वडापावसोबत खाण्यासाठी जी लागते ती मिरची छान अशी तळून घेतलेली आहे. तर आपण आता ह्यामध्ये टाकणार आहोत जे वडापावसोबत जी चटणी खातो ना आपण, लसणाची चटणी, तर ती आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी जे उरलेले बॅटर आहे ना हे, तर हे आपण तेलात सोडून घेणार आहे. तर हे आपण असं खरपूस रंगावर सोनेरी पर्यंत छान असं हे भाजून घेणार आहोत. तर मी आता गॅस थोडा मोठा केला आहे. मिरची तळताना मग अशी थोडा बारीक केला होता, कारण जेणेकरून मिरच्या अंगावर नाही उडणार म्हणून. तर आता आपण छान असं हे भाजून घेणार आहोत. आपण आता बनवून घेणार आहोत लसणाची चटणी. लसणाची चटणी बनवण्यासाठी हे जे आपण बॅटरचं तळून घेतलेलं आहे, तर हे आपण आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये घालूयात. हे सगळं घातल्यानंतर ना त्यात घालायचं आहे आपल्याला 4 ते 5 लसूण पाकळ्या. या लसूण पाकळ्या सोलायच्या नाहीत, अशाच घालायच्या आहेत. त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा भरून काश्मीरी लाल मिर्च पावडर, आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर आपण हे सगळं आता वाटून घेणार आहोत मिक्सरला. तर तुम्ही बघू शकता ही चटणी मी मिक्सरला वाटून घेतली आहे. तर एकदम अप्रतिम झालेली आहे चटणी. वास तर खूप छान येत आहे. तर चला तर मग आपण हे एका छान अशा वाटीमध्ये काढून घेऊया. खूप छान अशी चटणी झालेली आहे ही, तुम्ही बघू शकता. हा वडापाव आपला बनवून झालेला आहे. तर तुम्ही हा बनवून खा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कसा झाला आहे. तर हा जर वडापाव तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.